जय भीम. नमस्कार. जय शिवराय मित्रांनो. व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की काल भारतीय संघ पुरुष यांनी ऑस्ट्रेलियामध्ये T20 सामन्यात धूळ चारलेली आहे, म्हणजेच पराभव केलेला आहे. तसेच इकडे मुंबईमध्ये नवी मुंबईत DY पाटील स्टेडियमवर भारतीय महिला संघाने विश्वविजेतेपदाला गवसणी घातलेली आहे. त्यांनी साऊथ आफ्रिकेच्या बलाढ्य संघाला पाणी पाजून विजयश्री खेचून आणलेली आहे. तसेच त्यांनी सांघिक कामगिरी करून फलंदाजी असो किंवा गोलंदाजी क्षेत्ररक्षणामध्ये विशेष कामगिरी करून आपल्या संघाला विश्वविजेतेपद मिळवून दिलेलं आहे. बऱ्याच वर्षानंतर भारतीय महिला संघाला विश्वविजेतेपद मिळाले. तब्बल 25 ते 27 वर्षानंतर नवा विश्वविजेता महिला संघाला मिळालेला आहे. त्याबद्दल महिला संघाचे स्वागत व भारतीय पुरुष संघ जो आहे सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला गेलेला आहे T20 मालिका खेळण्यासाठी. त्यांनीही मालिकेमध्ये बरोबरी साधलेली आहे आणि भारतीय संघाला या T20 सिरीजमध्ये मालिकेमध्ये आव्हान जिवंत ठेवलेलं आहे. व महिला संघाने उत्कृष्ट अशी उत्तुंग भरारी घेत ऑस्ट्रेलिया इतर आणखी दुसरे संघ यांना नमवून उपांत्य फेरी, साखळी सामने असे सलग जिंकून याने विश्वविजेतेपद भारताला मिळवून दिलेले आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व भारतीयांतर्फे व माझ्यातर्फे मनपूर्वक स्वागत, मन भरभरून स्वागत. तसे त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व पुढे येणाऱ्या आणखी काही मालिका असतील त्यासाठीही माझ्या त्यांना खूप खूप शुभेच्छा. व भारतीय संघ जो ऑस्ट्रेलियाला गेलेला आहे त्यांनी मालिका विजय करून यावं हीच सर्व भारतीय किंवा तमाम क्रिकेट चाहत्यांची अपेक्षा असेल कदाचित निसंकोच. कारण कोणता भारतीय असेल ज्याला भारत हरलेला आवडेल. कारण सर्व भारतीय हे क्रिकेट वेडे आहेत, त्यांना भारत जिंकलेलाच पाहिजे. हो, हार जीत चालू असते, परंतु भारतीय संघाने विजय खेचून आणला की भारतामध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण होते. काल अक्षरशः दिवाळी साजरी करण्यात आली. भारताने महिला संघाने विजयश्री मिळवल्यानंतर रात्री फटाक्यांची आतिषबाजी ही भरपूर प्रमाणात झाली. त्यामुळे असं वाटलं की जसे काही पुन्हा दिवाळी साजरी होते. तर दोन्ही भारतीय संघांना माझ्यातर्फे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भारत.